गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्दम् ईशमाळन्दिवल्लभम् रत्नाकराधौतपदां हिमालयकिरीटिनीं ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वन्दे भारतमातरम्। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीम्। ऐसा नियतुका कंदरपू जो भूता या बीज रूपू तो मी। संजय म्यूट झाला संजय. ऐसा नियतुका कंदरपू जो भूता या बीज रूपू तो मी म्हणे बापू योगियांचा. हे एकैक किती सांगावे आता वस्तुजातची आघवे मज पासून जाणावे विकारले असे. ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाश्चये मत्त एवेति तान् विद्धि न त्वहं तेषु ते मयि. जे सात्विक न भाव का रजतमादी सर्व ते मम रूप संभव ओळखे तू. हे झाले तरी माझ्या ठाई परितया माझी मी नाही. जैसी स्वप्नींच्या डोही जागृती ना बुडे ना तरी रसाचीच सुघट बीज कणिका घनवट परी तिये स्तव होय काष्ट अंकुरद्वारे. मग तया काष्टाच्या ठाई सांगपा बीजपण असे काही तैसा मी विकारी नाही जरी विकारला दिसे. पै गगनी उपजे आभाळ परी तेथ गगन नाही केवळ अथवा आभाळी होय सलिल तेथ अभ्र नाही. मग त्या उदगाचे आवेशे प्रगटले तेजचे लखलखीत दिसे तिये बीजू माझी असे सलिल काई. सांगे अग्निस्तव धूम होय तिये धूमी काय अग्नी आहे तैसा विकारू हा मी नोहे जरी विकारला असे. त्रिभिर्गुणमयैर्भावैर तुम्हाला नाही ना सोपत. त्रिभिर्गुणमयैर्भावैर एभिः सर्वमिदं जगत् मोहितन्नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्. परी उदकी जाली बाबुळी ते उदकाते जैसी झाकोळी कावायांची आभाळी आकाश लोपे. आकाश स्वप्न लटिके म्हणोये परी निद्रावशे बाणले होये. तव आठवू काय देत आहे आपण पेया. हे असो डोळ्याची पडरचे तेने देखणे पण डोळ्यांचे न गिळीजे टाळी. तैसी हे माझीच बिंबली त्रिगुणात्मक सावली की मजची आड ओढवली जवनिका जैसी. म्हणूनी भूते माते नेणती माझीच परी मी नव्हती जैसी जळीची जळी न विरती मुक्ता फळे. पै पृथ्वीयेचा घटुकीजे सवेची पृथ्वीसी मिळे तरी मिळविजे. एरवी तोची अग्निसंगे सिजे तरी वेगळा होय. तैसे भूत जात सर्व
हे माझेची कीर अवयव, परी माया योगे जीव दशे आले. म्हणून माझे मी नव्हती, माझेची मज नोळखती. अहम ममता भ्रांती विषयांध झाले. दैवी येषा गुणमयी मम माया दुरत्यया. मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतांतरन्ति ते. आता महदादी हे माझी माया, उतरोनिया धनंजया. मी होई जे हे आया, कैसे निये. जिये ब्रह्मचर्याचा आधाळा, पहिलिया संकल्पजयाचा उघडा. सवेची महाभूतांचा बुडबुडा साना आला. ते सृष्टी विस्ताराचे निवोघे, चढत काळ कळणे चेनी वेगे. प्रवृत्ती निवृत्तीची तुंगे, तटे सांडी. जे गुणधनाचे नि वृष्टी भरे, भरली मोहाचे नि महापुरे. घेऊनी जात नगरे यमनियमांची. जे देशाच्या आवती दाटत, मत्सराचे वळसे पडत. माझी प्रमादादी तळपत महामीन. जेथ प्रपंचाची वळणे, कर्मा कर्माची वोभाणे. वरी तरताती वोसाणे सुखदुःखांची. रतीचिया बेटा, आदरती कामाचिया लाटा. जेथ जीवफेन संघटा सैन्य दिसे. अहंकाराचिया चरिया, वरी मदत्रयाचिया उकरिया. जेथ विषयोमींच्या आकरिया उल्लाल घेती. उदयास्ताचे लोंडे, पाडित जन्म मरणाचे चोंडे. जेथ पंचभौतिक बुडबुडे होती जाती. सम्मोह विभ्रम मासे, गिरिताती धैर्याची आविसे. तेथ देवडे भोंवत वळसे अज्ञानाचे. भ्रांतीचे नि खडुळे रेवले आस्थेचे अवगाळे. रजोगुणाचे नि खळाळे स्वर्गू गाजे. तमाचे धारसे वाड, सत्वाचे स्थिरपण जाड. किंबहुना हे दुवाड माया नदी. पै पुनरावृत्तीचे नि उघडे, झळबती सत्य लोकींचे हुडे. घाये गडबडती धोंडे ब्रह्मगोळकाचे. तया पाणी याचेनी वहिलेपणे, अजूनी न धरिती बोभाणे. ऐसा मायापूर हा कवणे, तरी जेल गा. येथ एक नवलावो, जो जो कीजे तरणो पावो. तो अपावो होय ते ऐक. एक स्वयं बुद्धीच्या बाही, गाले तयांची शुद्धीची नाही. एक जाणीवेचे डोही, गर्वेची गिळले. एकी वेदत्रयाचिया सांगडी, घेतल्या अहंभावाचिया धोंडी. ते मदमिनाच्या तोंडी, सगळेची गेले. एकी वयस्सेचे जाड बांधले, मग मन्मथाचिये कासे लागले. ते विषय मगरी सांडिले, चघळून या. आता वार्धक्याच्या तरंगा, माझी मतिभ्रंशाचा जरंगा. तेणे कवळी जताती पैगा चहूकडे. आणि शोकाचा कडा उपडत, क्रोधाच्या आवर्ती दाटत. आपता गिधी चुंबिजत, उधवला ठाई. मग दुःखाचे नि बरबटे बोंबले, पाठी मरणाची रेवे रेवले. ऐसे कामाचे कासे लागले, ते गेले वाया. एकी यजनक्रियेची पेटी, बांधोनी घातली पोटी. ते स्वर्ग सुखाच्या कपाटी, शिरकोनी ठेले. एका मोक्षी लागावयाची आशा, केला कर्मबाह्यांचा भरवसा. परी ते पडिले वळसा, विधी निषेधांच्या. संजय पुढे. कोण वाचतंय? वाचते. चेत वैराग्याचे नाव नरके,
विवेकाचा तागा न लगे, बरी काही तरो ये योगे, तरी विपायतो. ऐसे जीवाची ये अंगवणे, ये माया नदीचे उतरणे, ते कासया सारखे बोलणे म्हणावे पा. जरी अपथ्यशिळा व्याधी, कळे साधूशी दुर्जनाची बुद्धी, ती रागी सांडी रिद्धी आली सांगते. जरी चोरा सभा दाटे, अथवा मीना गळू घोटे, नातरी भेडा उलटे दिवसी जरी. पाडसभा गुर करांडी, जरी मुंगी वेणू ओलांडी, तरी मायेची पैलथडी लेखती जीव. म्हणून गा पंडुसुता, जैसी सकामान जिळवे चिवनिता, तैसी मायामय हे सरिता न तरवे जीवा. येथ एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडिये सरले माया जळ. जया सद्गुरु तारू पुढे, जे अनुभवाचे कासे काढे, जया आत्मनिवेदन तरांडे आकळले. जे अहम भावाचे ओझे सांडुनी, विकल्पाचिया चुळका चुकावनी, अनुरागाचा निरुता होऊनी पाणी ढाळून. जया ऐक्याचिया उतारा, बोधाचा जोडला तारा, मग निवृत्तीचिया पैलतीरा जे पावले जे. करायचं सुरू. हो. मागच्या वेळी आपलं झाले नव्हते पहिले 50 मधले, हा, तेच ना. तर त्यातले पण काही घेते आता यावेळी. ठीक आहे, जसं जमेल. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. यानंत श्रुति मंत्र शक्ति महती ब्रह्मात्म विद्यावती, या सूत्रोदित शास्त्र पद्धतिरति प्रद्योर्तितांतर्द्युतिः, या सत्काव्यतति प्रसादित मतिर्नाना गुणालंकृतिः, सा प्रत्यक्ष सरस्वती भगवती मांत्रायतां भारती. भगवंताच्या असीम कृपेमुळे, सद्गुरुदेवांच्या अनुकंपेमुळे, ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपा प्रसादामुळे आणि सगळ्या ज्ञानेश्वर प्रेमींच्या ज्ञानेश्वरीवरच्या अलोट प्रेमामुळे आपण या 7व्या अध्यायाला सुरुवात केली, ज्या अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग. खरं सांगायचं तर अत्यंत गहन असं ज्ञान भगवंतांनी या अध्यायामध्ये अर्जुनाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांसाठी खुलं केलं. अतिशय सुंदर असा हा अध्याय आहे आणि भगवंत स्वतःहूनच या अध्यायाला सुरुवात करतात आणि सांगतात की तो परमात्मा कसा प्राप्त होईल हे मी तुला आता सांगणार आहे. अर्जुना, मी तुला त्याची युक्ती सांगतो, तू माझ्याकडे नीट लक्ष देऊन ऐक. आणि पहिल्या श्लोकामध्येच भगवंतांनी पूर्ण साधन सांगितलं, साधन मार्ग सांगितला. गुरुदेव म्हणतात आणि त्याची फलप्राप्ती काय होणार आहे हे पण सांगितलं. मय्यासक्त मनाः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः, असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु. ज्ञानन्तेऽहं सविज्ञानम् इदं वक्ष्याम्यशेषतः, यज्ञात्वा नेह भूयोऽन्यज्ञातव्यमवशिष्यते. 2 श्लोकांमध्ये भगवंतांनी खूप महत्वपूर्ण असं प्रतिपादन करून दिलं आणि म्हटलं की मय्यासक्त मनाः पार्थ योगम युंजन मदाश्रया, असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु. माझी आसक्ती ठेवून, मय्यासक्त मनाः पार्थ, मन माझ्या ठिकाणी पूर्णपणे आसक्त करून जो कोणी जर योगम युंजन, हा योग करणं, परमात्म्याशी अनुसंधान करणं, आणि ते सुद्धा कसं करणं तर भगवंताच्या आश्रयानेच करणं. योगम युंजन मदाश्रया, मी नाही करू शकत परमात्मा, तू माझ्याकडनं करून घे, ये मेरे बस की बात नहीं है. हे जाणून ज्यांनी या योगाला सुरुवात केली, परमात्म्याशी आसक्ती ठेवून सुरुवात केली, मय्यासक्त मनापर्यंत योगम युंजन मदाश्रय, परमात्म्याचा आश्रय घेऊनच केलं. असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु, आणि मग असंशय समग्रतेने त्या परमात्म्याचं ज्ञान कसं होईल ते मी तुला सांगतो. ज्ञानम तेहम विज्ञानम इदम वक्ष्याम्य शेषतः. अशेषतः ज्ञान आणि विज्ञान या दोन्ही गोष्टी मी तुला सांगीन, आणि जे मिळाल्यानंतर काय होईल, यज्ञात्वा न भूयोऽन्यज्ञातव्यमवशिष्यते. अरे मग अर्जुना,
या भूतलावर पुन्हा काही ज्ञान म्हणून प्राप्त करण्यासारखं तुझ्यासाठी काही उरणारच. ज्ञातव्यम व्यशिष्यते भूयोन्य, पुन्हा काही आता जाणून घेण्यासारखं उरणार नाही. संपूर्ण समग्र ज्ञान, त्या सृष्टीचं ज्ञान, त्या सृष्टीकर्त्याचं ज्ञान. आता इथे आपण लक्षात घ्यायचंय ज्ञान आणि विज्ञान काय. ज्ञान परमात्म्याचं ज्ञान, आत्मज्ञान, स्वतःचं ज्ञान, स्वतःची त्या परमात्म्याशी असलेली जी काही जवळीक किंवा जो काही संबंध, जे काही नाते संबंध आहे त्याचं ज्ञान, ते ज्ञान. आणि विज्ञान म्हणजे या सृष्टीचं ज्ञान, जी भौतिक सृष्टी आपल्याला समोर दिसते त्या सृष्टीचं ज्ञान. या सृष्टीचं प्रतिबिंब आपल्या मनावर आहे आणि त्यामुळे ते परमात्म तत्व झाकोळलं गेलंय हे सांगणारा हा अध्याय आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी इथे असलेल्या या माया नदीचं आणि याचं अत्यंत सुंदर विस्तारपूर्वक वर्णन या अध्यायामध्ये केलं. किंबहुना काही गोष्टी ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये अतिशय कठीण आहे. त्याचं तीर्थप्राशन करायचा आपण प्रयत्न करतोय, ते पण त्यांच्या आधारानेच करतोय. जसं जे म्हटलं ना पहिल्या श्लोकामध्ये की युंजन मदाश्रय, त्यांचा आश्रय घेतल्याशिवाय त्याच्यामध्ये शिरकावच होणार नाहीये. पण त्याचबरोबर काही गोष्टी किती सहज साध्या सोप्या करून माऊली सांगतात. याचा अनुभव आपण मागच्या वेळी घेतला. ज्ञान काय हे सांगितलं भगवंता ज्ञानेश्वर महाराजांनी. मद समग्राते जाणसी ऐसे आपुलिया तळहातीचे रत्न जैसे. जसं तळहातामध्ये रत्न आल्यानंतर त्या रत्नाचं समग्रतेने ज्ञान होतं, त्याचप्रमाणे तुला समग्र ज्ञान त्या सृष्टीकर्त्याचं होईल. आणि तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञानेसे, विज्ञान पण सांगेन. पण तुला एक लक्षात घे की या सृष्टीचं जे ज्ञान आहे ते कशाला मग मिळवावं. मग मी त्या सृष्टीकर्त्याचंच ज्ञान मिळवून घेईन ना, आणि त्याचा आणि माझा काय संबंध आहे हे समजून घेईन. ज्ञानेश्वर महाराज तिथे निक्षून सांगतात की तुझं येथ विज्ञान काय करावे ऐसे जरी घेसी मनोभावे, परी आधी तेची जाणावे तेची लागे. पहिल्यांदा तेच जाणावं लागेल. पहिल्यांदा आपल्या जीवनासाठी उपजीविकेचं जे ज्ञान आहे, जे विज्ञान या क्षेत्रामध्ये येतं ते जाणावं लागेल आणि त्यानंतर तुला या ज्ञानाकडे वळता येईल. आधी काही ना काहीतरी जीवनामध्ये अभ्युदय तुला साधावाच लागेल. हे इथे निक्षून सांगतं. भगवद्गीता सुद्धा अर्जुनाला ते आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी आपला भौतिक संसार सोडण्याची कुठलीही आज्ञा देत नाही. किंबहुना तू आधी आपला संसार पूर्ण कर. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम तस्माद उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृत निश्चयः. तू उठ आणि आपल्या कार्याला लाग आणि हे करता करता ते ज्ञान पण मिळव. हे सत्य असं समजू नको. आणि म्हणून ज्ञान आणि विज्ञान, भौतिक सृष्टीचं ज्ञान म्हणजे विज्ञान आणि आत्मज्ञान स्वतःचं ज्ञान, आपल्या स्वरूपाचं ज्ञान म्हणजे ज्ञान, या दोन्हीची सांगड घालताना ज्ञानेश्वर महाराजांनी किती सुंदर सांगितलं. आणि म्हणून पुन्हा एकदा तुमचं लक्ष तिथे वेधण्याचा मी प्रयत्न केला. ते म्हणतात अर्जुना तया नाव ज्ञान येथ प्रपंच ते विज्ञान तेथ सत्यबुद्धी जाण अज्ञान केवळ. ज्ञानेश्वर महाराजांनी अज्ञानाचा उल्लेख केला, भगवंतांनी केलेला नाहीये. अज्ञान काय हे पण सांगून दिलं. आपण अज्ञानाच्या भोवऱ्यामध्ये का आहोत हे पण सांगितलं. अर्जुना ते ज्ञान आहे स्वतःचं ज्ञान, आपल्या स्वरूपाचं ज्ञान, आपल्या सूक्ष्म स्वरूपाचं ज्ञान, मी नक्की कोण आहे हे जाणणं हे ज्ञान, माझा या सृष्टीकर्त्याशी काय संबंध हे ज्ञान, जीव जगत जगदीश्वर यांचा परस्पर संबंध काय हे ज्ञान. आणि विज्ञान काय, येथ प्रपंच ते विज्ञान. आता प्रपंच हे विज्ञान आहे, पण अज्ञान पण सांगून दिलं की तेथ सत्यबुद्धी जाण अज्ञान केवळ. मनुष्य प्रपंचाच्या मागे लागता लागता आपल्या जीवनाचा प्रवास शांत हे विसरून जातो आणि किंबहुना स्वतःची ओळख करायलाच त्याला जमत नाही. आणि म्हणून मग तो शेवटी अंततोगत्वा स्वतःला देह समजून स्वतःला नाशवान समजतो. हे मूळ अज्ञान आहे. हे मूळ अज्ञान हे की प्रपंच हे सत्य आहे आणि त्याच्याच पाठीमागे शेवटपर्यंत राहणं. म्हणून ही भान इतकं सुंदर जागृत करते ज्ञानेश्वरी किंवा गीता. केवळ भान, ज्ञान होईल तेव्हा होईल, ज्ञान केव्हा होईल मला आपल्याला माहिती नाही, पण केवळ भान आपल्या मनामध्ये जागृत असलं पाहिजे की केवळ दृश्य जे दिसतं, जो संसार तेच केवळ सत्य आहे हे मानून चालणं. आणि या दृश्य जगताच्या पलीकडे जे काही अदृष्ट आहे ते केवळ आपल्या इंद्रियांना गोचर नाही म्हणून ते असत्य मानणं हे अज्ञान आहे. आणि म्हणून आता पहिल्यांदा अज्ञान अवघे हरपे विज्ञान निशेष करपे. आता किती सुंदर सांगतात. पहिल्यांदा अज्ञान हरावं लागेल, तर हे भान करावं लागेल की हे सत्य नाही. हे एकदा कळलं की मग ते अज्ञान तर गेलं. चला दुसरं काहीतरी सत्य आहे. कारण हे जे आहे हा संसार हा परिवर्तनशील आहे.
अरे नाते परिवर्तनशील आहे, आपला देह परिवर्तनशील आहे, 25 वर्षापूर्वीचे आपण आता तसे दिसत नाही, आणि कितीतरी याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा सगळ्या बदलत जातात. म्हणून विज्ञान निःशेष करते आणि मग विज्ञानाची आवश्यकता राहत नाही आणि ज्ञान स्वरूपे होऊन जायचे आणि मग ते ज्ञान उदित होईल जे तुला तुझ्या त्या स्वरूपापर्यंत घेऊन जाईल आणि स्वतःची तुला ओळख करून देईल. आणि म्हणून मग ते फार सुंदर सांगितलं. पुढची सुद्धा ओवी फार सुंदर आहे. जेणे सांगतयाचे बोलणे खुंटे, 8वी ओवी आहे. मी पुन्हा पहिलेपासून घेतला हा अध्याय. जेणे सांगतयाचे बोलणे खुंटे, ऐकतयाचे व्यसन तुटे. जो सांगणार आहे ना, हे ज्ञान झालं कसं समजावं, की आपण त्या स्वरूपापर्यंत तो गेला. जो सांगणार आहे त्याचं सांगणं संपून जातं, त्याचे शब्द विरून जातात, त्याला त्या शब्दामध्ये ते व्यक्तच करता येत नाही, कारण ते अनुभूतीचं ज्ञान आहे. ज्याप्रमाणे आपण मागच्या वेळी पाहिलं की एक रसगुल्ला आणि एक रसगुल्ला, त्याचं एक सामान्य ज्ञान, त्या रसगुल्ल्याचं विज्ञान कळलं आपल्याला. तो गोल आहे, तो गोल तो पांढऱ्या रंगाचा आहे, त्याबरोबर तो पाकात बुडवलेला आहे, हे सगळं कळलं. तो कसा बनवायचा ते पण कळलं, हे विज्ञान कळलं. पण तो जिभेवर ठेवल्यावर अनुभूतीचं जे ज्ञान येणार आहे, त्यानंतर त्या रसगुल्ल्याची चव कशी आहे कळल्यानंतर ती चव सांगता येईल का नक्की? ती चव सांगताना तो गोड आहे, पुन्हा आपण तेच सांगू तो खूप गोड आहे की, ते अनुभूतीचं ज्ञान, ते दुसऱ्यांनी पण अनुभूती घेऊनच घ्यायचंय. त्यामुळे एकदा का ते ज्ञान झालं की त्या ज्ञानाचं वर्णन तसं करताच येणार नाही अर्जुना. म्हणून ते म्हणतात सांगतयाचे बोलणे खुंटे, बोलणं खुंटून जातं, ऐकतयाचे व्यसन तुटे. आणि मग आता काही ऐकायचं राहिलंय, खूप ऐकावंसं वाटलं, ते सुद्धा व्यसन संपून जातं. हे जाणणे सान मोठे उरोनेदी. आणि हे जाणणं म्हणजे काय आहे, ज्याच्यामध्ये सान थोर हा भावच लोपून जातो. सगळंच त्या परमात्म्याचा, सगळं जगत हा परमात्म्याचा आविष्कार आहे आणि प्रत्येकामध्येच ते आत्मतत्व आहे, ते परमात्म्याचं प्रतिबिंब आहे, हे कळतं. हे ते ज्ञान मिळाल्याचं लक्षण आहे. आणि मग ते ज्ञान कुणाला प्राप्त होतं, भगवंतांनी सुद्धा सांगून दिलं की मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित दतती सिद्धये. अरे सहस्त्र, अरे भगवंतांनी आता निशेष ज्ञान देण्याची एक भूमिका मांडली. किंबहुना आपण आजच्या याच्यामध्ये म्हणू शकतो की आता एक वर्ग भगवंतांनी उघडला, क्लास उघडला. भगवंतांनी सांगितलं की आता मी पूर्ण ज्ञान तुम्हाला द्यायला तयार आहे. निशेष असंशयम समग्रम माम. खूप मोठं अभिवचन दिलं. असंशय, संशय नसतं, कारण की आपल्याला मंदिरात जातो तरी संशय असतो, मूर्ती पुढे उभा राहतो तरी संशय असतो, ही नक्की मूर्ती त्याचीच आहे का हा संशय असतो. गणपतीला दुर्वा व्हायला तर मग महादेवाला बेल व्हायला का नाही याचा संशय असतो. मग आता नक्की कुणाची आज पूजा करू, आज सोमवार आहे, महादेवाची करू का, पण आज एकादशी आली, मग आता विष्णूची करू की नको करू. म्हणजे हे सगळे संशय निश्चय म्हणजे त्याचं निराकरण होईल असं सांगणारं ज्ञान, असं ज्ञान देणारा वर्ग, असा क्लास भगवंतांनी, असा ट्युशन क्लास इथे उघडला. अरे खूप मोठी लाईन लागली असेल ना, मग खूप जण येतील त्या क्लासला. छे कुठे आज किती आकडे आहेत हो, नाही हो, 27-28 लोक आले. आणि 34 का, चला हा 34 लोक आले भगवंताच्या यायला. तर भगवंत म्हणतात अरे नाही, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित दतती सिद्धये. सहस्त्र मनुष्यांपैकी एखादाच येतो अर्जुना या क्लासला. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित दतती सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ती तत्वता. आणखीन गंमत अशी आहे की क्लासला जो बसतो ना, त्या बसणाऱ्यांपैकी सुद्धा एखादाच पुन्हा तत्वतः परमात्म्याला जाणू शकतो. त्यामुळे आता भगवंताच्या या क्लासला आलेल्यांपैकी ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतात, पैगा मनुष्यांची या सहस्रेशा माई विपाईले याची दिवसा, तैसे या दिवसे करा बहुवसा माझी विरळा जाणे. अरे एखाद्याला धैर्य राहतं शेवटपर्यंत, कुठे आता त्यापेक्षा ते संसाराचं बरं आहे ना, टीव्ही पाहू त्यावेळी, किंवा एखादी सिरियल ती चाललीये वर्षानुवर्ष, पुन्हा पुन्हा आपल्याला ती गुरफटत चाललीये, पण ठीक आहे, त्या डोकं कुठे घालावं लागतं. त्यामुळे ते चालेल बाबा, एखाद्याचं धैर्य टिकतं आणि एखादा धैर्य टिकलेला क्वचित एखादा जाणतो.
आणि त्याचं उदाहरण देताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तयाही पाठी जे वेळी लोह मासा ते घाटी, ते वेळी विजयश्रियाच्या पाठी एकूची बसे. जसं जर खूप लक्ष सेना निवडली, अगदी निवडून सैनिक आणले, तरी देखील त्यातला एखादाच धैर्यवान असतो, एखादाच आघात सहन करतो, एखाद्यालाच पद्मश्री मिळते, एखाद्यालाच वीरमरण येतं. त्याचप्रमाणे हे उदाहरण ते देतात. म्हणून हे काही सामान्य, म्हणून सामान्य गाणं होय हे सांगता वडील गोठी आहे, परी ते बोलो येईल पाहे आता प्रस्तुते ऐक. म्हणून हे ज्ञान समजून घेणं सोपं नाही, याचं असामान्य असं महत्व आहे. पण तरी देखील थोडासा प्रयत्न करून बघ, येईल तुला त्याच्यामध्ये गोडी येईल, नक्की गोडी येईल. कारण ते आपल्या मूळ स्वरूपाचं ज्ञान आहे. कुठेतरी आतून आपलं मूळ स्वरूप आपल्याला हाक घालतंय, मला समजून घे, मला समजून घे असं सांगतंय. एक कांट नावाचा, मागे सांगितलं असेल, जर्मनीचा प्रोफेसर होता. तो सारखा हाच विचार करायचा की मी कोण आहे, मी कोण आहे. एकदा याच विचारात चालत असताना एकाचा त्याला धक्का लागला. त्यांनी म्हटलं, कोण आहेस रे तू, तुला दिसत नाही का? त्यांनी पटकन त्याचा हात पकडला. अरे मी कोण आहे हेच तर मी जाणून घ्यायचा प्रयत्न करतो, तुला कळतंय का मी कोण आहे? सांगतोस का मला जरा की मी कोण आहे? मी नाही सांगू शकत तुला की मी कोण आहे. त्यामुळे याला लागलेल्यांना तर लोक, किंबहुना असा विचार जरी मनात आला ना, आणि तुम्ही जरा विचारून पहा, कोणाला सांगून पहा की मी कोण आहे मला कळत नाहीये, लोक म्हणतील थोडंसं तू सायकॅट्रिस्ट कडे जाते का, किंवा काहीतरी गोळ्या, तुला फार जास्त तू वाचतेस आजकाल ज्ञानेश्वरी गीता, तुझं डोकं जरा आता थोडंसं नॉर्मल याच्यामध्ये आण, थोडंसं काहीतरी टीव्ही वगैरे बघ, थोडं संगीत वगैरे ऐक, हा तुला असा विचार करू नको. हा, म्हणून हे सांगणारे लोक पण आपल्याला भेटतील. ज्ञानेश्वर महाराजच आपल्याला म्हणतील की मी पकडलंय ना ज्ञानेश्वरीचं बोट, नेतो मी तुथे इथे, तळहातीच्या रत्ना समान तुला होईल माझे समग्र ज्ञान. हा ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला दिलेलं हे अभिवचन आहे, आपल्याला इथे दिसतं. आता बघा, म्हणून एक खूप सुंदर कथा आहे. आता या कथा वगैरे सांगितल्या तर माहित नाही कुठपर्यंत पोहोचीन, पण ज्याप्रमाणे नारदजी भक्तीचा प्रसार करण्यासाठी या पृथ्वीवर येतात किंवा फिरत असतात. आता भगवंताची भक्ती सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये रुजवायची म्हणून एका गावाचा आश्रय घेतात आणि तिथे भगवंताच्या भक्तीचं प्रतिपादन करतात. रसाळ असे प्रवचन करतात, भक्तीचे सूत्र सांगतात. सगळेजण भगवंताच्या नामस्मरणात तल्लीन होतात. सगळ्यांना नारद महाराज विचारतात की अरे आता तुम्हाला परमात्म्याचं दर्शन घ्यायचंय का? सगळे म्हणतात हो, आता आम्हाला दुसरं काही नको. लगेच नारद महाराज भगवंताकडे वैकुंठाला जातात आणि म्हणतात, भगवंता एका गावामध्ये मी भक्तीचं बीज रोवलं, सगळ्यांना तुमचं दर्शन घ्यायचंय. भगवंत म्हणतात, असं सगळ्यांना दर्शन घ्यायचंय, मग मी येतो, चला माझ्या बरोबर. पण भगवंत म्हणतात, मी लांब उभा राहील खूप, तिथे सगळ्यांना घेऊन यायचं हे भगवंताची अट असते. म्हणून तर मंदिरात जावं लागतं. सगळीकडे परमात्मा आहे, पण आपल्याला का जावं लागतं? कारण की मला यायचंय हे कसं सांगावं? हा इथे आहे तिथे, हो ना, सगळीकडे. अरे हवा सुद्धा एका ठिकाणी स्थिर करावी लागते ना, पंख्यातून सगळीकडे असली तरी. आणि त्यामुळे मग भगवंत लांब उभे राहिले. आणि आता नारद गेले आणि सगळ्यांना म्हणे, भगवंत तुम्हाला दर्शन देण्यासाठी प्रत्यक्ष वैकुंठावरनं आले. आणि मग त्यांच्या मागे मागे सगळे हे समोर नारायण नारायण करत चालले. तितक्यात काय झालं की भगवंतांनी चमत्कार केला आणि एक आकाशवाणी झाली आणि सांगितलं की पूर्वेकडे आता पैशाचा पाऊस पडतोय, तांब्याची नाणी पडतायत. अर्ध्या लोकांनी विचार केला, भगवंत काय पुन्हा कधीतरी भेटतील, ही नाणी पुन्हा मिळणार नाहीत. त्यामुळे अर्धे लोक तिकडे चालले गेले. पुन्हा समोर गेल्यानंतर हे तर तल्लीनून समोर चाललेले, पुन्हा समोर गेल्यानंतर मग मात्र पुन्हा आकाशवाणी, आता चांदीची नाणी. पुन्हा अर्धे लोक गेले. मग आता रत्न पडतायत, सुवर्णाची नाणी पडतायत, अशी आकाशवाणी. नारदांना काही ऐकू आली नाही आणि बाकीच्यांना बरोबर ऐकू आली. आता उरले सुद्धा रत्न पडतायत म्हटल्यानंतर म्हणाले की भगवंत काय करायचंय, रत्न मिळाले की हा संसार सुखाचा होईल ना. त्यामुळे गेले आणि नारद जसे तल्लीहून भगवंताकडे पोहोचले, भगवंता पूर्ण गाव आणला हो माझ्या पाठीमागे. भगवंत म्हणाले, कोण आहे? मागे वळून बघा ना. मागे वळून पाहिलं तर कोणीच नाही. त्यामुळे भगवंतांनी इथे जे सांगितलं की मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित् द्यतति सिद्धये, आता ही कशामुळे होतं, ही माया कशी आहे हे सांगणारा हा अध्याय आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या अध्यायाच्या थोडं तरी आपण तीर्थप्राशन करताना त्या अध्यायाच्या गहराईमध्ये खोलवर उतरायला हवं. भगवंतांनी सांगितलं की कशी हे महदाधिक माझी माया जैसी प्रतिबिंबे छाया निजांगाची,
तरी अवधारी गा धनंजया, हे महोदाधिक माझी माया, जैसी प्रतिबिंबे छाया निजांगाची ही माझी माया आहे, ही प्रकृतीने बनलेली आहे. आता ही प्रकृती कशी आहे? हे अष्टदा भिन्न कैसी आणि ध्वनी धरिसी जरी मानसी, तरी तेची गा आता परियेसी विवंचना. ये प्रकृती म्हणजे जे अष्टदा भिन्न जाणीचे. ही प्रकृती जी आहे ती अष्टदा प्रकृती आहे. 8 हिचे उपांग आहे. त्याचे कोणते कोणते? आप तेज गगन, मही मारुत मन, बुद्धी अहंकार हे भिन्न 8 भाग. भगवंतांनी त्याला सांगितलं की भूमिरापो नलो वायु खम मनो बुद्धिरेव च अहंकार इति यम मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. आता भगवंतांनी सुद्धा किती सुंदर वर्णन केलंय बघा. ज्ञानेश्वर महाराजांनी तसंच वर्णन केलं की भूमी आप अनल वायू खम, भूमी आप अनल वायू खम मनो बुद्धिरेव च अहंकार, हे 8 आहे. भूमी स्थूल आपल्याला जी जड दिसते, मॅटर. आप जे पाणी किंवा जल, अनल म्हणजे अग्नी किंवा तेज, वायू आपल्याला सगळ्यांना माहितीये वारा वायू, आणि खम म्हणजे आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार, हे 5 पंचमहाभूत, आणि 3 हे मन बुद्धी अहंकार, यांना मिळून ही अष्टधा प्रकृती भगवंताची आहे. आता ही अष्टधा प्रकृतीमध्ये बघा, भूमी, आता कसं भगवंतांनी पण नेताना आपल्याला स्थूलाकडून सूक्ष्माकडे नेलंय बघा. भूमी ही जड आहे, स्थूल आहे. आप थोडं तरल आहे, वाहतं पाणी. मग तेज अधिक तरल, वायू गगनाला व्याप्त करतो. मग खम आकाश अधिक विशाल, विस्तृत, व्यापक. म्हणजे व्याप्तापासून व्यापकाकडे मन कसं कुठे माहिती नाही. बुद्धी अधिक तरल आहे, आणि मग त्याच्यानंतर अहंकार, तो कुठे आहे हे माहिती नाही, पण पूर्ण आपला ताबा घेऊन आहे. आणि हे सगळे जे आहेत घटक, हे स्थूलापासून सूक्ष्माकडे, ह्या सगळ्यांचं मिळून ही अष्टधा प्रकृती होते, जिला भगवंतांनी अपरा प्रकृती म्हटलं. अपरा म्हणजे निकृष्ट, आणि परा म्हणजे श्रेष्ठ. पुढची परा प्रकृती जी सांगितली ती जीवसृष्टी, म्हणजे त्याच्यातलं चैतन्य. आता जसं विनोबा भावेंनी म्हटलं की अष्टधा प्रकृती आणि अखंड आत्मा किंवा अखंड चैतन्य, या दोघांच्या संयोगाने या सृष्टीचं कार्य चालतं. आपण हे पाहिलंय, मॅटर आणि एनर्जी, या दोघांच्या, एक स्थूल आणि एक सूक्ष्म. आता भगवंतांनी ज्याचं वर्णन केलं, यामध्ये विज्ञान कसं आलं हे आपण थोडंसं बघण्यासारखं आहे. विज्ञान कसं आलं बघा. पूर्ण ही प्रकृती ज्याला आपण म्हटलं अष्टधा प्रकृती, यामध्ये संपूर्ण विज्ञान, सृष्टीचं विज्ञान समाहित झालंय. कारण हे प्रपंचाचं ज्ञान आहे, हे समोरच्या सृष्टीचं ज्ञान आहे, आणि ही सृष्टी जी आहे ही पंचमहाभूतांनी बनलेली आहे. तसंच आपलं शरीर पण पंचमहाभूतांनी बनलंय, त्याबरोबर मन बुद्धी अहंकार आहे, तिन्ही. आता भूमी ज्याला आपण म्हटलो पृथ्वी, मॅटर, फिजिक्स पूर्ण आलं. आप रसायनशास्त्र आलं. तेज विद्युतशास्त्र आलं. वायू ज्याच्यामध्ये वायू तत्वाच्या हालचाली आहे, ज्याच्यामध्ये संगीत, बाकीच्या कला, शिल्पकला, या सगळ्या याच्यामध्ये आल्या, वायू तत्वामध्ये आल्या. किंवा वायू तत्वामध्ये आपण आणखीन काही गोष्ट म्हणू शकतो, ज्याला आपण आजचं इंटरनेट म्हणू शकतो. हे सगळं इंटरनेट त्याच्यामध्ये आलं. किंवा जे तरंगांमुळे चाललेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण इथे आज एकमेकांशी जुळू शकतोय, ज्याच्यामध्ये आपण काही वेव्स कॅप्चर करतो, तसं म्हटलं तर संपूर्ण सृष्टी ही वेव्ह फॉर्म आहे. आणि ज्याप्रमाणे आपण हे सगळ्या वेव्स कॅप्चर करून आपल्या समोर एक दृश्य जगत निर्माण करतो, त्याचप्रमाणे हे सगळ्या ज्या वेव्स, हे तरंग आहे, हे कॅप्चर करून भगवंताची ही सृष्टी निर्माण होते. आणि म्हणून आप तेज वायू खम आकाश. आता आकाशमध्ये आपण खरं म्हणजे म्हणू शकतो की इंटरनेट किंवा बाकी खगोलशास्त्र हे सगळं या आकाशामध्ये समाहित झालंय. शब्द सुद्धा आकाशाचा विषय, हे तरंग रूपानी शब्द, कारण साऊंड वेव्स असतात, आणि या वेव्स सुद्धा तरंग रूपाने आकाशामध्ये समाहित होतात. आणि मग मन हे त्याच्यापेक्षा सुद्धा तरल आहे, ज्याच्यामध्ये साहित्याची निर्मिती होते. सगळा कलाक्षेत्र आपण ज्याला म्हणू शकतो साहित्य, हे मनापासून निर्माण होतं. मन जसं असेल त्याप्रमाणे साहित्य होईल. बुद्धी ज्याच्यामध्ये गणित म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये कॉमर्स म्हणू शकतो, बाकी सगळं त्याच्यामध्ये आलं बुद्धी. आणि अहंकार याच्यामध्ये समाजकारण आणि राजकारण, हे संपूर्ण अहंकाराने उपयुक्त झालेले आहे. मी आणि माझं
जे काही जगत आहे हे या अहंकाराने निर्माण होतं. त्यामुळे हे सगळं सृष्टीतले सगळे विषय या अष्टदा प्रकृतीमध्ये समाहित होतात पूर्ण. आणि भगवंत त्यानंतर जे म्हणतात की अपरेय मितस्त्वन्या प्रकृतीम विद्धी मे पराम जीवभूता महाभाव ययेदम धार्यते जगत. ही माझी अपरा प्रकृती आहे, म्हणजे थोडी खालच्या स्तराची आहे. दुसरी माझी एक प्रकृती आहे जिला म्हणतात परा प्रकृती, जी जीवसृष्टी आहे, जी अधिक श्रेष्ठ आहे, चैतन्य तत्व आहे. या दोघांचा संयोग होतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या आठांची जे साम्यावस्था ते माझी परम प्रकृती पार्था, ती नाम व्यवस्था जीवू ऐसी. आता या आठांची जेव्हा साम्य अवस्था होते तिला माझी पराप्रकृती म्हटलेलं आहे. साम्य स्थिती ती माझी पराप्रकृती आणि तिला जीवभूत प्रकृती असं म्हटलेलं आहे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ही साम्यावस्थेला ज्यावेळी असते त्यावेळी ती जीव किंवा चैतन्य अवस्थेमध्ये असते आणि त्याला जीवसृष्टी असं म्हटलेलं आहे. आता या दोघांच्या संयोगाने कसं कार्य चालतं हे पण खूप सुंदर ज्ञानेश्वर महाराज मांडतात. आणि आपण ते बघितल्याशिवाय पुढे जाऊ नये असं मला वाटतं. एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय अहं कृत्स्नस्य जगतः प्रभव प्रलयस्तथा. या सर्व प्राणी मात्र या दोन प्रकृतींमुळे निर्माण झाले आणि उपधारय म्हणजे त्यांनी धारण केलेलं आहे. कोणीतरी आपल्याला धारण केलंय. आपल्याला माहिती आहे की आपल्याला गुरुत्वाकर्षणाने या सृष्टीने आपल्याला धारण केलेलं आहे. पण त्याचबरोबर अहम कृष्णस्य जगत प्रभव प्रलयस्तथा. मी या संपूर्ण सृष्टीचा कृत्स्न म्हणजे पूर्ण सृष्टीचा प्रभव प्रलय म्हणजे प्रभव म्हणजे निर्मिती करता आणि प्रलय म्हणजे विलय करता आणि स्थिती करता हा मीच आहे असं तू समजून घे. आता ज्ञानेश्वर महाराज एक सुंदर रूपक देतात. ते आपण रूपक इथे बघू. ते म्हणतात ते सूक्ष्म प्रकृती कोडे जे स्थूळाची अंगा घडे तै भूत सृष्टीची पडे टाक साळ. हे फक्त ज्ञानेश्वर महाराजांनी समजावून सांगितलं. टाक साळ म्हणजे जिथे नाणी निर्माण होतात. आपल्याला सगळ्यांना माहितीये टाक साळ म्हणतात त्याला, जिथे आपली नाणी निर्माण होतात केली जातात. तशी ही सृष्टीची टाक साळ आहे ते म्हणतात. आणि याच्यामध्ये सूक्ष्म प्रकृतीचे कोडे म्हणजे सूक्ष्म पराप्रकृती म्हणजे जीवसृष्टी म्हणजे चैतन्य म्हणजे एनर्जी म्हणू शकतो आपण. पण एनर्जी नाही आहे ती, कॉन्शियसनेस आहे. कॉन्शियसनेस जाणीव आहे त्याला. आपण हे लक्षात ठेवायचं. एनर्जीला जाणीव नाहीये. जरी आपण त्याचं समजून घेण्यासाठी रूपक किंवा उदाहरण घेतलं तरी एनर्जीला जाणीव नाही, पण हा कॉन्शियसनेस आहे, याला जाणीव आहे. ते असल्यामुळे आपल्याला चटका बसलेला कळतो. ते निघून गेल्यानंतर ते शरीर अग्नीच्या स्वाधीन केलं तरी त्याला कुठलीही जाणीव होत नाही. आणि म्हणून ते सूक्ष्म प्रकृतीकडे स्थूळाची अंगाकडे तिचं स्थूल प्रकृतीशी संयोग होतो सूक्ष्माचा. तरी भूतसृष्टीची पडे टाकसाळ मग भूतसृष्टी निर्माण होते. चतुर्विध ठसा उमटो लागे आपैसा मोला तरी सरिसा परी थाराचे आनान. आणि मग 4 प्रकारच्या हे भूत मात्र उत्पन्न होतात, ज्याला आपल्याला माहिती आहे स्वेदज, जरायुज, अंडज, उद्भिज हे 4 आहे. आपण आता त्याच्या विस्तारामध्ये जाऊ नये. होती 84 लक्ष थारा येरामिती नेणी जे भांडारा भरे आधी शून्याचा गाभारा नाणेयास. आधी शून्याचा आधी मायेचा गाभारा नाण्यांनी भरतो. हे नाणे कोणते? 84 लक्ष योनी हे नाणे. हे जणू काही नाणे आणि ही टाकसाळ आहे. आणि ही टाकसाळ या टाकसाळ्या नाण्यांचा सगळा जो काही हिशोब आहे ही प्रकृतीच ठेवते. आपण त्याच्या वाट्याला जाऊ नये. अरे नुसतं आता मी मागच्याच वेळी म्हटलं सिंगापूरला गेलो, तिथे जे पाहिले सगळे मासे कितीतरी ऍक्वेरियम मध्ये. अरे किती प्रकार, केवळ माशांचे किती प्रकार, किती प्रकारचे किडे असतील, किती प्रकारचे जंतू असतील, किती प्रकारचे जीव असतील. ते 84 लक्ष म्हटलेले ऐसे एक तुके पांचभौतिक पडती बहुस टाक मग ती समृद्धीचे लेख प्रकृतीची दरी. तिचा जो काही आलेख आहे हिशोब आहे ही प्रकृतीच करते. आणि पण पुढे काय करते ती प्रकृती? जे आखुनी नाणे विस्तारी पाठी त्याची आटणी करी माझी कर्माची या व्यवहारी प्रवर्तुदारी. ही पहिल्यांदा या नाण्यांचा विस्तार करते आणि मग कधीतरी त्याची आटणी करते. पुन्हा ते नाणे गाळते. जसे सुवर्णाचे सगळे जे ज्याला आपण म्हणतो दागिने ते पुन्हा सोनार जसा गाळतो आणि पुन्हा नव्याने त्याचे नवीन दागिने करतो, त्याचप्रमाणे ही प्रकृती या नाण्यांची पहिल्यांदा विस्तार करते, मग नाण्यांची आटणी करते, त्याच्यावर एक एक ठसा उमटवते आणि कर्माची या व्यवहार. कसं होतं हे?
हा प्रोग्राम कसा आहे, हे जे सगळं प्रोग्रामिंग केलेलं आहे हे कसं आहे, हे कर्माची या व्यवहार, जसं कर्म असेल त्याप्रमाणे आता हे नाणं निर्माण होणार आहे. आणि म्हणून ते म्हणतात नंतर पुढे जाऊन, हे रूपक परी असो सांगो उघड जैसे परी असो. हे मी तुला रूपक म्हणून तुला हे सांगितलं, की तुला समजावं म्हणून सांगितलं. पण खरं सांगायचं तर ह्या सगळ्या बदलणाऱ्या परिवर्तनशील जगाच्या पाठीमागे आदि मध्य अवसान पाही जगाशी. त्यामुळे ज्याप्रमाणे आपण मागच्या वेळी पण उदाहरण पाहिलं होतं, की एखादा जेव्हा सिनेमा चलचित्र चाललं असतं त्यावेळी मागे जो पडदा असतो तो पडदा स्थिर असतो, त्यावर चलचित्र चालतं. पण ते चलचित्र आपल्याला दिसतं, मागचा पडदा दिसत नाही. त्याचप्रमाणे ज्याच्यावर हे सगळं सृष्टीचं कार्य चाललंय किंवा सृष्टीचा हा विलास दिसतोय तो आपल्याला दिसत नाही. का दिसत नाही हे पुढे सांगतात. भगवंत जिथे म्हणतात की मत्तत् परतरन्नान्यत् किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणाइव. मी सगळ्यांना धारण केले अर्जुना, ज्याप्रमाणे सूत्र मण्याला धारण करतो. एक हार बनवलाय, आपल्या मागेच हार आहे आता ज्ञानेश्वर माऊलींच्या याला घातलेला आहे माझ्या मागे, तर ते सूत्र दिसतच नाहीये ना, फक्त मणी दिसतायत. सूत्र लपलं, धारण करणारा लपलेला आहे, तो दिसत नाही, आपल्याला फक्त हार दिसतो. तसंच ज्ञानेश्वर महाराज त्याच्यामध्ये सांगताना सांगतात की रोहिणीचे जळ दयाचे येई जे मूळ, ते रश्मी नवती केवळ होय ते भानू. खरं सांगायचं तर मृगजळ जे तयार होतं रोहिणीचं जळ, ते केवळ रश्मीमुळे होतं असं नव्हे, त्याच्यात मूळ कोण आहे, मूळ भानू आहे. म्हणजे किरणांमुळे होतं असं नाही, मूळ सूर्यामुळे होतं. पण सूर्यापर्यंत कोण पोहोचतो, कशामुळे झाला हा हार हे कोण पाहतं. एखादा सुंदर बगीचा आहे, हा बगीचा कोणी लावला याचा कोण विचार करतं. त्याप्रमाणे ठाकूर रामकृष्ण देव नेहमीच म्हणतात की ते म्हणतात की सुंदर बगीच्यामध्ये जाऊन मनुष्य हरवून जातो, तिथला सुगंध घेतलो, तिथल्या लता बघतो, तिथले पशुपक्षी बघतो, ते बघत राहतो, कितीतरी फोटो घेतो, स्वतःचे फोटो घेतो, व्हॉट्सअपवर टाकतो, मी आज इथे जाऊन आलो म्हणून. आणि त्यानंतर सगळ्यांसाठी त्याच्यानंतर सगळ्यांकडनं लाईक्सही घेतो, जे घेतो. पण मूळ हा जो बगीचा करणारा कोण बागवान आहे त्याचा विचार तरी मनाला येतो का. क्या धरा हमने बनाई या बुना हमने गगन, क्या हमारी ही वजह से बह रहा सुरमित पवन, या अगन के हम है स्वामी नियंता जलधार के, या जगत के सूत्रधारक नियामक संसार के. कोणीतरी नियामक आहे, कोणीतरी नियंता आहे, आणि त्याच्याशिवाय सृष्टीचा हे निर्माण होणार नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सुवर्णाचे मणी केले. भगवंतांनी फक्त सांगितलं मयी सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणाइव. मी ज्याप्रमाणे सूत्र मण्यांना धारण करून हार बनतो त्याप्रमाणे मी हे सगळं जगत धारण केलंय. आपण सगळेजण एकमेकांशी एका सूत्राने बांधलो आहे, आणि ते सूत्र हे परमात्मा तत्वाचं सूत्र आहे जे आतून वाहत आहे, तिथपर्यंत आपण पोहोचत नाही. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती बोविले, तैसे म्या जग धरिले सबायाभ्यंतरी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते सूत सुद्धा सामान्य नाहीये, ते पण सुवर्णाचंच आहे. सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती बोविले, ते सोन्याच्या सुतामध्ये बोवलंय. आणि तसे म्या जग हे धरिले सबायाभ्यंतरी, तसं मी हे जगत पूर्ण धरलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांची धाकटी छोटीशी बहीण आदिमाया मुक्ताई, तिने ज्यावेळी ताटीचे अभंग म्हटले, ज्ञानेश्वर महाराज रुसले होते जगावर, तो एकच प्रसंग आहे. आणि त्यावेळी ताटी उघडा ज्ञानेश्वरा, त्यातलं एक सुंदर वाक्य आहे, विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. काय सुंदर 10 वर्षाची मुक्ताई सांगते, विश्वपट ब्रह्मदोरा. जणू काही एक विश्वाचं कापड आहे, आणि दोरा कोणता आहे, ब्रह्म हा दोरा आहे, आतून तो नियंता दोरा. पण दोरा कुठे दिसतो, एकदा कापड आल्यावर आपल्याला दोऱ्याकडे लक्ष कुठे जातं. आणि त्यामुळे ज्या दोऱ्यापासून ते कापड निर्माण होतं आपल्याला ते कापड मोहून घेतं. त्याप्रमाणे ताटी उघडा ज्ञानेश्वरा, तुम्ही आणि हा समोरचा समाज भिन्न नाही. तुम्हाला त्रास देणारा समाज आणि तुमचं सुद्धा नातं आहे, आणि त्यामुळे तुम्ही ताटी उघडा. आणि किती सुंदर, विश्वरागे झाले वन्नी संत सुखे व्हावे पाणी. खूप सुंदर असं म्हणजे उपदेश मुक्ताईंनी केलेला आहे. आता भगवंत या सगळ्या सृष्टीमध्ये
कशा पद्धतीने आहेत पुढच्या श्लोकांमध्ये सांगतात. रसोहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशि सूर्ययोः प्रणवः सर्ववेदेषु शब्दखे पौरुषन्दृषु पुण्यो गन्धः पृथिव्याञ्च तेजश्चास्मि विभावसौ जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु. भगवंतांनी रसोहमप्सु कौन्तेय, अप्सु म्हणजे पाण्यामधला मी रस आहे, प्रभास्मि शशी सूर्ययोग, शशी सूर्यांची प्रभा आभा तेज मी आहे, प्रणव सर्व वेदेषु वेदांमधला प्रणव ओंकार मी आहे, शब्द खे खेम आकाशातला शब्द मी आहे, नरामधलं नरत्व मी आहे. ज्ञानेश्वर महाराज त्याचं वर्णन करतात. म्हणून उदकी रसू का पवनी जो स्पर्शू शशी सूर्य जो प्रकाशू तो मीची जाण. उदकामधला रस मी आहे, पवनामधला स्पर्श मी आहे, कारण पवन आपल्याला फक्त स्पर्शाने कळतो. शशी सूर्यामधला प्रकाश जो आहे तो मी आहे. तसंच आणखीन सुंदर सगळा वर्णन करताना नैसर्गिक शुद्धू मी पृथ्वीच्या ठाई गंधू, गगनी मी शब्दू, वेदी मी प्रणवू. पृथ्वीच्या ठाईचा गंध मी आहे. पृथ्वी म्हणजे केवळ ही आपण जी धारण करतो ती पृथ्वी म्हणजे मॅटर, जड जड जे जे काही आहे ते गंधाने ओळखलं जातं, त्याला गंध असतो. आणि म्हणून गंध जो आहे तो पृथ्वीच्या ठाई, गगनी मी शब्दू गगनामधला शब्द मी आहे, वेदामधला प्रणव मी आहे, नराच्या ठाई नरत्व जे अहंभावाचे पौरुषव ते मी सत्व बोली जाते, पुरुषातलं तेज मी आहे. आणि नानाविध योनी जन्मानी भूते त्रिभुवनी वर्तत आहानी जीवनी आपल्याली, अशा प्रकारे नाना योनी आहेत. पण त्यामधला मूळ कोण आहे? जसं एके पवनाचे निपिती, आता ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, कोणी फक्त वाऱ्यावर जगणारे आहे, कोणी तृणास्तव जीती, कोणी गवतावर जगतात, एके अन्नाधारे राहती, कोणी अन्नाने जगणारे आहेत, जळे एके. अशा प्रकाराने यांची प्रकृती भिन्न भिन्न दिसते. पण मूळ काय आहे? त्यातलं मूळ जे आहे, जे सामान्य, बघा एक सामान्य आणि एक विशेष. सामान्य जेव्हा विशेषत्वाने नटत तेव्हा सृष्टी दिसते, त्यातलं सामान्यत्व लोप पावतं. आणि मग जसं आपण मगाशी पडद्याचं उदाहरण पाहिलं, ज्ञानेश्वर महाराजांनी आणखी सुंदर उदाहरणं दिले, ते आपण उदाहरणं बघू. पण ते म्हणतात की ज्याप्रमाणे हे जवळजवळ लपे तवतव दिसे, मूळ जे आहे ते त्याचा लोप होतो, बीजाचा लोप होतो, वृक्ष दिसतो. बीज जी झाले तरू का भंगारचे अलंकारू तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. एका ठिकाणी 9व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की बीज ज्याप्रमाणे तरू होतं, भंगाराचा म्हणजे भंगार म्हणजे सोन्याचा विस्तार होऊन सगळे दागिने होतात, तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. त्या माझ्यापासून हे जग निर्माण होतं, पण मुळाचा लोप होतो. आपण एखादी गोष्ट बनवतो ना, जसं आपण बेसनापासून वेगवेगळे पदार्थ बनवतो. आता साधं उदाहरण घ्यायचं तर त्याच्यापासून शेवई बनते, त्याच्यापासून लाडूही बनतात, त्याच्यापासून भजेही बनतात. प्रत्येकाची चव वेगळी आहे, प्रत्येकाची चव वेगळी आहे. त्याच्यातलं बेसन लोप पावतं, आपल्याला बेसन दिसत नाही, बेसनाची आठवणही येत नाही. पण मूळ इसेन्स काय आहे त्यातलं? मूळ इसेन्स त्यातले प्रोटीन्स जे बेसन आहे ते. त्यामुळे रसामधला मूळ इसेन्स किंवा रसो हमपसू पाण्यामधला मूळ इसेन्स रस आहे. शशी सूर्यामधला मूळ इसेन्स जो आहे तो प्रकाश आहे. त्याप्रमाणे जे मूळ त्यातला जो इसेन्स आहे, त्या सगळ्या सृष्टीमधला जो इसेन्स आहे, बघा हृदय चाललंय, कोण चालवतंय हे पण कळत नाही, ते चाललंय, त्याच्या मागची चालवणारी जी शक्ती आहे ती, त्याच्याकडे आपली दृष्टी वळवतायत ज्ञानेश्वर महाराज आणि गीता दोन्ही. आणि मग आपण याच्यामध्ये जे सांगितलं, हे कितीतरी सांगावे आता वस्तू जात जी आगावे मज पासून जाणावे विकारले असे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे सगळे वस्तुजात माझ्या अविकारापासून विकार दिसतो. जसं दुधापासून दही निर्माण होतं, त्या दुधाचा विकार हे दही आहे, पण मूळ दूध जे आहे मग ते लोप पावतं. आणि दह्याचे गुण वेगळे आहेत आणि दुधाचे वेगळे, दुधाचे आणि दह्याचे गुण सुद्धा वेगवेगळे निर्माण होऊन जातात. अशा पद्धतीने हा जो सृष्टी करताय तो त्यामध्ये लोप पावतो. आणि मग हे का होतं याचं वर्णन करताना सांगतात की हे रज तम आणि सत्व हे 3 गुण आहेत. ज्याप्रमाणे सृष्टीने आपल्याला धारण केलं त्याप्रमाणे या 3 गुणांमुळे ही सृष्टी बनते. गुण या शब्दाचा अर्थ एक गुणधर्म होतो. जसा गुणधर्म म्हणजे पाण्याचा गुणधर्म रस आहे किंवा सूर्याचा गुणधर्म हा प्रकाश आहे. त्याप्रमाणे एक गुणधर्म ज्याला आपण क्वालिटी म्हणू शकतो,
दुसरा जो अर्थ आहे गुण या शब्दाचा तो म्हणजे दोरी, रस्सी, दोरी संस्कृतामध्ये. त्यामुळे हे जे सत्व रज तम 3 गुण आहे, हे गुण म्हणजे दोरी आहे आणि हे मानसिक बंधन आहे. हे आपल्याला कशासाठी दिलंय सत्व? आता ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाश्चये मत्त एवेति तान् विद्धि नत्वहन्तेषु ते मयि. आता भगवंतांनी इथे खूप मोठं रहस्य सांगितलं की माझ्यापासून हे 3 गुण निर्माण झाले. ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाश्चये. आपण मत्त एवेति तान् विद्धि, ते माझ्यापासून उत्पन्न झाले तू समज, पण नत्वहन तेषु ते मयि, पण ते माझ्यातही नाही आणि मी त्यांच्यात नाही. हे एक रहस्य भगवंत सांगतात आणि म्हणून त्याचं खूप सुंदर असा विस्तार किंवा वर्णन ज्ञानेश्वर महाराज करतात. माया नदीचं सुद्धा खूप वर्णन करतात. त्यातले 2-3 आपण आता बघू. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जे सात्विक न भाव का रजतमादी सर्व ते ममरूप संभव ओळखे तू. ते माझ्यामुळेच निर्माण झाले ते ओळख, पण हे झाले तरी माझ्या ठाई परी तया माझी मी नाही, जैसी स्वप्नीच्या डोही जागृती न बुडे. त्याप्रमाणे स्वप्नामध्ये असल्यानंतर जागृतीचा कुठलाही जागृतीचं भान नसतं, आभास नसतो. त्याचप्रमाणे स्वप्नामध्ये स्वप्नच खरं वाटतं. त्याचप्रमाणे जे सत्य आहे ते सत्य लपतं किंवा या पडद्याआड जातं आणि हे पडदा जो आहे या 3 गुणांपासून, त्याला गुणमयी म्हटलेलं आहे, प्रकृती म्हटलेलं आहे. या गुणांचं बंधन, या 3 गुणांचा आपण विस्तार पण मागे बघितला होता. सत्व ज्याचा हे आहे की ज्ञान, प्रकाश आणि शांती. रज चंचलता आणि क्रियाशीलता. आणि तम म्हणजे ज्याला आपण इनर्शिया, जडत्व असं म्हणू शकतो किंवा ज्याला आपण विकार किंवा मोह अशा पद्धतीने त्याचं हे करू शकतो. जडत्व, तम, अंधार, अज्ञान, हे 3 आहे. पण हे 3ही सृष्टीला आवश्यक आहे. आणि हे कसे आवश्यक आहे आपण मागच्या वेळी पण बघितलं होतं की ज्याप्रमाणे ज्ञान, प्रकाश पाहिजे त्याचप्रमाणे क्रियाशीलता पण पाहिजे. क्रियाशीलता असली तर ती क्रिया थांबली पण पाहिजे. रात्रीच्या वेळी तमोगुण असतो वातावरणामध्ये. त्यावेळी आपल्याला असं वाटतं की सगळी क्रिया थांबवून आपण आता तमोगुणाच्या अधीन होऊन आपण झोपी जावं आणि तीच विश्रांती होते. तमोगुणामुळे विश्रांती मिळते. ज्याप्रमाणे गाडी आहे, त्या गाडीला स्टिअरिंग म्हणजे जर तिचा सत्वगुण आहे तर पेट्रोल हे रजोगुण आणि ब्रेक हा तमोगुण आहे. गाडीला पेट्रोल पण पाहिजे, तिला स्टिअरिंग पण पाहिजे, पण तिला ब्रेक पण पाहिजे, कुठे ना कुठे ती थांबली पाहिजे. त्याप्रमाणे हे 3ही गुण आवश्यक आहे. पण या 3 गुणांमुळे, त्या गुणांच्या साईड इफेक्ट्समुळे कसं काय होतं ते आपण पुन्हा 14व्या अध्यायापर्यंत पोहोचलो तर बघू. पण ज्ञानेश्वर महाराज जे भगवंतांनी सांगितलं की मत्त एवेति तान् विद्धि नत्वहन तेषु ते मयि, हे वर्णन करून सांगताना सांगतात की जसं जैसे रसाचीच सुघट बीज कणिका घनवट परी तियेस्तव होय काष्ट अंकुरद्वारे. जसं बीज कणिका, एक बीज आहे त्याच्यामध्ये रस असतो, ते वाळलं तर ते अंकुरित होत नाही, त्यामध्ये रस असतो. पण तिचा ज्यावेळी वृक्ष होतो त्यावेळी काष्ठ होतं आणि त्या काठामध्ये तो रस नसतो किंवा ती बीज नसतं. त्यामुळे जी प्रकृती विकार दिसतो त्यामध्ये मूळ जे ब्रह्मतत्व आहे ते कसं लोप पावतं हे सांगताना ते सांगतात मग तयाच्या काष्ठा ठाई सांगपा बीज पण असे काही तैसा मी विकारी नाही जरी विकारला दिसे. मग त्या काष्ठाच्या ठाई बीज पण उरत नाही. पै गगनी उपजे आभाळ परी तेथ गगन नाही केवळ अथवा आभाळी होय सलील परी अभ्र नाही. त्याप्रमाणे गगनामध्ये आभाळ येतं, ढग येतात, पण त्या ढगामध्ये गगन किंवा आकाश नसतं. किंवा ज्याला आपण म्हणतात की आभाळी होय सलील, जे पाण्याचे ढग असतात त्यामध्ये सलील पाणी असतं पण पाण्यामध्ये ढग नसतो. किंवा उदकाचे नि आवेशे प्रले ते लखित दिसे ती विजू माझी असे सलील काही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आता उदकाच्या घर्षणाने, पाण्याच्या घर्षणाने वीज प्रकट होते, विजेचा गडगडाट होतो, ती लखलखीत वीज दिसते, पण त्या विजेमध्ये विजू माझी असे सलील काही, पण त्या विजेमध्ये पाणी असतं का? ज्याच्यापासून निर्माण होतं ते लोक कसं पावतं? ती वीज निर्माण पाण्यापासून होते पण पाणी त्यात नसतं. बीजापासून काष्ठ निर्माण होतं पण काष्ठामध्ये बीज नसतं. आणि तसं सांगे अग्निस्तव धूम होय, ती धूमी काय अग्नी आहे, अग्नीमधून धूर निर्माण होतो पण धुरामध्ये अग्नी नसतो.
त्या तैसा विकारू मी हा नव्हे, जरी विकारला असेल तरी सृष्टी ही विकारी आहे, परमात्मा हा अविकारी आहे. आणि म्हणून हे तुलसीदास सुद्धा म्हणतात ना शेवटी, की इति वदती तुलसीदास शंकर शेष मुनी मनरंजन, मम हृदय कंज निवास करू कामादि खलतल दंजन. का बरं परमात्म्याला आपल्या अंतरंगामध्ये जागृत करायचं? तो अविकारी आहे. आणि आपण या विकाराच्या सृष्टीमध्ये, या सृष्टीमध्ये जे विकार आहे त्याचं प्रतिबिंब आपल्या अंतःकरणामध्ये प्रत्येक क्षणी उमटतं. काही वाचा तुम्ही, एखादा न्यूजपेपर वाचा, एखादी घटना ऐका, व्हॉट्सअप कितीतरी पहा, त्याच्या सगळ्याच्या वृत्ती, त्याच्या सगळ्याचं प्रतिबिंब आपल्या अंतःकरणावर, आपल्या चित्तामध्ये उमटतं. आणि त्याच्या आतमध्ये असलेलं ते अविकारी परमात्मा तत्व लपून जातं. ते म्हणतात, म्हणून तू माझ्यामध्ये प्रकट हो, म्हणजे माझ्यातले सगळे कामादि खलतल दंजन. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा आपल्या याला सांगतात, ऋणुझुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा, चरण कमल दळू रे भ्रमरा, भोगी तू निश्चळू रे भ्रमरा. अरे मना, इकडे तिकडे धावण्यापेक्षा ते चरण कमल दळ शोधणं जिथे, आणि तिथे निश्चल होऊन त्याचा भोग तू घे. आणि ते सांगण्यासाठीच पुढे मग ही जी माया आहे, जे आपल्या समोर जो पडदा हा सृष्टीचा आला, आणि त्या सृष्टीचा जो पडदा, ज्याचं प्रतिबिंब आपल्या अंतःकरणावर उमटलेलं आहे, त्या प्रतिबिंबातून आता ते परमात्मा तत्व कसं गवसेल आणि कुणाला ते फार सुंदर असं वर्णन करून ज्ञानेश्वर महाराज सांगतात, भगवंत सांगतात. ते आपण पुढल्या वेळी पाहू. ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरुदेव भगवान की जय. एक मिरेचं भजन म्हणते. हा, उशीर झाला का कल्पना? थोडं जास्त वेळ घेतला. नाही बरोबर झालं. चाकर राहोजी, चाकर राहोजी, चाकर राहोजी, चाकर राहोजी, प्रभुजी मन चाकर राहोजी, चाकर राहोजी, प्रभुजी मन चाकर राहोजी, चाकर रहेसु बागल गासु, चाकर रहेसु बागल गासु, नित नित दर्शन पासु, चाकर रहेसु बागल गासु, नित नित दर्शन पासु, वृंदावन की कुंज गलिन में, वृंदावन की कुंज गलिन में, गोविंद लीला वासु, प्रभुजी माने चाकर राहोजी, चाकर राहोजी, प्रभुजी माने चाकर राहोजी, मोर मुकुट पीतांबर सोहे, गले बैजंती माला, मोर मुकुट पीतांबर सोहे, गले बैजंती माला, वृंदावन में धेनु चरावे, वृंदावन में धेनु चरावे, मोहन मुरली बाला, प्रभुजी माने चाकर राहोजी, चाकर राहोजी, प्रभुजी माने चाकर राहोजी, मीरा के प्रभु गैर गंभीरा, सदा रहो जी धीरा, मीरा के प्रभु गैर गंभीरा, सदा रहो जी धीरा, आधी रात
प्रभु दर्शन दीने, आधी रात प्रभु दर्शन दीने, प्रेम नदी के तीरा प्रभु मन चाकर राखो जी, चाकर राखो जी, प्रभु जी मन चाकर राखो जी, चाकर राखो जी, चाकर राखो जी। सुंदर सुंदर. राजेश मस्त कल्पना. खूप सुंदर. राजेश आहे ना? आलाय आलाय राजेश. हो आहे. एक मिनिट. एकच मिनिट दे. वसुदेव सुतन म्हणायचं. हो 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 म्हणतो एकच मिनिट. ठीक. वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनम, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं, योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं जगत्प्रियं व्रजप्रियं, धर्म संस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं, श्री कृष्णं वंदे जगद्गुरुं.